नमस्कार मित्रांनो, आज काही महत्त्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर ठेवणार आहे। पर्यावरणाचा अभ्यास करायचा आणि पर्यावरणाचा अभ्यास करून काय करायचं हा एक प्रश्न आहे। पर्यावरणाचा अभ्यास केल्यानंतर जे काही पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आता समस्या निर्माण झाल्यात, पर्यावरणाचं जे असंतुलन झालेलं आहे ते दूर करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे। मित्रो, अभ्यासक्रमामध्ये काय काय समस्या आहेत पर्यावरणाच्या संदर्भानं हे सांगितलं जाते, प्रश्न विचारला जातो विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी त्या प्रश्नाचं उत्तर देतात, त्यांना मार्क मिळतात, त्यांना ते कागद हातामध्ये दिला जातो। याच्यात समाजाचा काय प्रश्न सुटला? पर्यावरणाचा अभ्यास करून किती जणांनी ह्या पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्यासाठी समोर आलेले आहेत याचाही आता शोध घेणं अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे आता एवढा खर्च शिक्षणावर होतोय आणि शिक्षण हे विकासासाठी आवश्यक आहे, व्यक्तीच्या विकासासाठी तर आहे, पण व्यक्तीच्या विकासाबरोबर सामाजिक विकासासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे। म्हणून आता सध्याची समस्या जी प्रचंड वाढतं तापमान, प्रचंड प्रदूषण, हवेचं किंवा अन्य प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण आहे। तर या संदर्भामध्ये प्रचंड जाणीव जागृती करण्यासाठी एक मोहीम म्हणून काम करण्याची आता नितांत गरज आहे। जसं स्वामी रामदेव बाबांनी योगविषयक जाणीव जागृती निर्माण करून दिली, कारण एकदा गुहेत असणारा योग, एखाद्या आश्रमात असणारा योग आता जनमानसात आणण्याचं अतिशय पवित्र कार्य योगगुरू रामदेव बाबांनी केलेलं आहे। पतंजली ऋषींनी योगशास्त्राच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची विद्या दिलेली होती, परंतु काही लोकांनी त्याला अतिशय बंदिस्त करून ठेवलेलं होतं। ते मुळात संस्कृतमध्ये असल्यामुळं संस्कृत वाचण्याचा इतरांना अधिकार दिला गेला नाही आणि मग ते अतिशय मूल्यवान असं शास्त्र या देशासाठी आसून नसल्यासारखं होतं। गुहेत बसून किती दिवस योग केला आणि गुहेत बसून किती दिवस योगशास्त्र वाचलं तर समाजासाठी काय त्याचा उपयोग होणार आहे? जोपर्यंत ज्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग होणार नाही, समाजाला ते ज्ञान घेण्यासाठी जोपर्यंत आम्ही मानसिकता तयार करणार नाही आणि समाजाची मानसिकता तयार होऊन समाज जेव्हा ती ज्ञान स्वीकारेल तेव्हाच या देशाला चांगला आकार येईल। आम्ही तर ज्ञानच घेऊ दिलं नाही आणि ज्ञान न घेऊन देणारे या देशात पवित्र झाले, या देशात मोठे झाले, ते आमचे गुरु ठरले। त्यांच्या पायावर आम्ही डोकं ठेवलं, आमचं डोकं घाण डोकं त्यांच्या ठिकाणी ठेवलं आम्ही। हे आता कुठेतरी बदलण्याची गरज आहे। आता योगशास्त्र शिकण्या आणि याची आता काही कोणी बंदी घालण्याची कोणी ह्याची हिंमत करू शकणार नाही, कारण आता परिवर्तनवादी आणि समता आणि संविधानवादी सैनिकांची फळी फार मोठ्या प्रमाणात आलेली आहे। अशा पद्धतीने कुठल्याही जाती धर्म कुठल्याच्या नावानं कोणालाही कोणत्याही चांगल्या गोष्टीपासून कोणी रोखू शकणार नाही आणि त्यासोबत संविधानसुद्धा तुमच्यासोबत आहे। तर आता काही नव्या गोष्टी आपल्याला सुरुवात करावं लागणार आहेत की आता अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरणशास्त्र शिकूनच चालणार नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्हाला प्रत्यक्ष कृती करायला लावण्याची आता गरज आहे। मग हे केवळ पर्यावरणशास्त्र शिकणाऱ्याच विद्यार्थ्याला ती कृती करायला लावायची काय? नाही,
प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक वर्षामध्ये प्रत्येक विद्यार्थी किमान एक झाड त्यानं लावलंच पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला आता काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि एक झाड लावणे आणि त्या झाडाचं संगोपन करण्यासाठी त्याला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणं हा अभ्यासक्रमाचाच भाग झाला पाहिजे आणि त्याला गुणदान केलं पाहिजे. तो एक सब्जेक्टच ठेवला पाहिजे. म्हणजे सब्जेक्ट म्हणजे ते एक मार्क फील्डवर्कच त्याचं. त्यांनी ते कोणत्या भागात कोणत्या झाडाची लावण्याची आवश्यकता आहे, कोणती झाडं लावली पाहिजेत आणि ती झाडं कुठे कुठे लावण्याची गरज आहे, कोणकोणती झाडं लावण्याची गरज आहे, त्या ठिकाणी ते झाडं जतन करण्यासाठी काय काय करायला पाहिजे हा जसा अभ्यास त्यांनी करायला पाहिजे. झाडाचं काय महत्त्व आहे त्यावर केवळ अभ्यास करून तो अभ्यास समाजासमोर त्यांनी पसरवला पाहिजे. याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, एखादा मुलगा आहे, एखादी मुलगी आहे, तिचे नातेवाईक ते वाचतात. एखादा आजोबा, अरे माझी नात काय सांगते झाडाबद्दल, माझी नात काय पर्यावरणाबद्दल सांगते, माझा छोटा पिल्लू नातू माझा काय सांगते, ह्या आजोबाला पण उत्सुकता लागेल ना. तिनं जर फेसबुकला टाकलं, सोशल मीडियात टाकलं, वृत्तपत्रामध्ये दिलं, तर ह्या पद्धतीनं ते जे काही नॉलेज घेतलं जाईल ते समाजासमोर नेण्याची गरज आता आपल्याला निर्माण करावी लागेल. जे काही नॉलेज घेतला हा एक सब्जेक्ट घेतलेलं नॉलेज समाजासमोर प्रसारित करा हे या निमित्तानं आपल्याला सांगावं लागेल. आणि मग ते त्यांनी वृक्ष लागवड, तर अशा पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये हा विषय जर आपण अनिवार्य केला सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्याकडून या पद्धतीचं जर काम करून घेतलं तर या देशामध्ये वृक्षांचं प्रमाण जे कमी होत आहे, दिवसेंदिवस तापमान वाढत आहे, पर्यावरणामध्ये असंतुलन घडत आहे, यावर आळा घालायला मदत होईल. म्हणून हा विषय मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर अभ्यासक्रमामध्ये पर्यावरणाचा विषय केवळ अभ्यासून चालणार नाही, तर त्याच्यावर पर्यावरणाच्या समस्या दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्रिय करणं, फील्डवर पाठवणं, फील्डवर करायला लावणं अतिशय गरजेचं आहे. तरच आपण केवळ झाडावर निबंध लिहायचे, केवळ झाडावरची माहिती घ्यायची आणि पुस्तकात लिहायचं, पुन्हा झाडाचा आपला काही संबंध नाही. एका ठिकाणी पर्यावरणशास्त्राचा इंटरव्ह्यू चालू होता. त्याला सगळेजण विचारत होते पर्यावरणाविषयीचीच माहिती, वृक्षाचं महत्त्व, अमुकचं महत्त्व, कोणते झाडं कार्बन डायऑक्साईड रात्रंदिवस शोषून घेतात, ऑक्सिजन सोडतात वगैरे, असे वेगवेगळे प्रश्न विचारत होते. ते चांगले प्रश्न होते. काही त्याला ते ज्ञान ही गोष्ट आवश्यकच आहे. काही जण म्हणतात की फक्त सगळं प्रॅक्टिकल नाही करता येईल. नॉलेज ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आधी विचार मग कृती, विचाराविना कृती ही दिशाहीन असते. म्हणून नॉलेज, थेरी नॉलेज अतिशय गरजेचंच आहे, पण त्याला जर थेरीला प्रॅक्टिकल नॉलेजची अतिशय जोड देणं गरजेची गोष्ट आहे. म्हणून मी सांगत होतो त्या इंटरव्ह्यूमध्ये, एकाने प्रश्न विचारला, किती वर्षे झालं तुम्ही हा विषय शिकता? मला अनेक वर्षापासून. PhD? हो, PhD पण झालं, सगळं झालं. नेट सेट? हो, नेट सेट सगळं झालं. PhD, MPhil, नेट सेट, रिसर्च पेपर, अमुक तमुक, असा एवढा बायोडाटा आणला होता. त्या सगळं कागद लावून एवढा तयार केला. अरे वा वा वा, सगळे त्याचं कौतुक करत होते. एक व्यक्ती त्या इंटरव्ह्यूमधल्याने विचारलं, तुम्ही काही झाडं लावले का? नाही नाही म्हणला, माझा काय झाडाशी काय, झाडं लावण्याशी काय मला संबंधच आला नाही कधी. मग हे तुम्ही काय केलं? फक्त अभ्यास केला. फक्त अभ्यास करून
तसंच मरून गेले काही जण लोक, पण त्या नॉलेजचा काहीच उपयोग त्यांच्या कधीच झाला नाही. मित्र, ज्या नॉलेजचा उपयोगच होणार नाही ते नॉलेज घेतलं काय न घेतलं काय सारखंच आहे ना. म्हणून आता ज्या नॉलेज घेण्याचा उपयोगच होणार नाही त्याचं काय हो, त्यानं म्हटलं या मार्काचा माझ्या दृष्टिकोनातून जर तुम्ही 4 झाडं लावलेली नसतील तर या नॉलेजचा तुमचा काय उपयोग आहे. तुम्ही कोणाला सांगितलं का म्हटलं हे नॉलेज. आता तो स्टुडंट आता त्याची भरती होत होती, तो काही अजून प्राध्यापक वगैरे काही झालेला नव्हता. हे नॉलेज तुम्ही कोणाला सांगितलं का, लेख लिहिले का, काही बोलून सांगितले का, भाषणातून अजिबात संबंध नाही म्हटलं. त्याचा आणि मार्काचा काही संबंध नाही सर. मी फक्त पाठांतर केलं, वाचलो, पाठांतर केलं, लिहिलं, मार्क पडले, मेरिट आलं म्हटलं. आणि त्या मेरिटचा काय उपयोग आहे तुझ्या काय. आता मला मेरिटनुसारच नोकरी भेटते ना म्हणलं, झाडं लावल्यामुळं थोडंच भेटणार आहे म्हणा नोकरी. म्हणजे मित्रांनो, या देशामध्ये कागद गोळा करणाऱ्यांना जास्त महत्त्व आहे काम करणाऱ्यापेक्षा. ही वस्तुस्थिती ही आता आपल्याला बदलावी लागेल. त्या सब्जेक्टचं त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज काय आहे हे सुद्धा आता आम्हाला चेक करणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे जर आम्ही करू शकणार नसो तर या शिक्षण व्यवस्था शिकला तो हुकला अशी जी म्हण पडलेली यामुळे पडलेली आहे. हे कुठेतरी आम्हाला आता थांबवावं लागेल. एका विषयाच्या संदर्भात नाही तर आम्हाला अशा पद्धतीनं अनेक विषयाचा अभ्यास आम्हाला करावा लागेल. जर हे आम्ही करू शकलो नाही तर शिक्षणाचा बद्दलचं आकर्षण आणि शिक्षणाबद्दलची ओढ आमच्या समाजामध्ये निर्माण होणार नाही. आणि समाजाला वाटणार नाही बाबा ह्या विषयामध्ये शिकणारी मुलं, या विषयामध्ये शिकणारे ह्या समस्या सोडवणारी मुलं आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष सैनिक, जसा एखाद्या मिलिटरीमॅन त्याला कशासाठी तयार केलं जातं, लढण्यासाठी तयार केलं, तो लढण्यासाठी सक्षम तयार केलं जातं. तसा तिथं शत्रूपासून देशाचं रक्षण करण्यासाठी त्याला तिथं उभं केलं जातं. आणि त्या पद्धतीचं आवश्यक असणारी साधनसामुग्री त्याच्याकडे दिली जाते. त्या साधनसामुग्रीला वापरण्याचं ज्ञानही त्याला दिलं जातं, कौशल्यही त्याला दिलं जातं. तसं आम्हाला, आणि ते तशा पद्धतीचे काम करतात, तसं आम्हाला आमच्या शिक्षण क्षेत्रामधून असं शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची गरज आहे की या समाजाच्या त्या समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील. या अनुषंगानं शिक्षण व्यवस्थेमध्ये आता आमूलाग्र बदल होण्याची नितांत गरज आहे. मित्रो, मी या अनुषंगानं काही महत्त्वाचे जे मुद्दे मांडले ते पुढच्या भागामध्ये आपण कोणती झाडं लावली पाहिजे आणि का लावली पाहिजे या अनुषंगाने ही चर्चा आपण करणार आहोत. धन्यवाद.